भक्तांच्या हाकेला ओ देणारा आणि नवसाला पावणारा देव म्हणून संत सद्गुरू बाळूमामा यांची जगभरामध्ये ख्याती आहे. त्यामुळे जगाच्या कानाकोपऱ्यात संत सद्गुरू बाळूमामा यांचे असंख्य भाविक भक्त आपल्याला पाहायला मिळतात. आणि सांगली जिल्ह्यातल्या आटपाडी तालुक्यातील बाळेवाडी या गावचे सुपुत्र तथा आपल्या समाजाचे ज्येष्ठ नेते तुम्हा सर्वांचे लाडके मित्र माननीय श्री दादाशेठ कचरे हे देखील संत सद्गुरू बाळूमामा यांचे फार मोठे भक्त आहेत. विशेष म्हणजे दादाशेठ कचरे हे उद्योगपती आहेत, तरी देखील संत सद्गुरू बाळूमामा यांच्यावरती त्यांची दांडगी श्रद्धा आहे. ते त्यांचे निश्चिम भक्त आहेत. आणि आज संत सद्गुरू बाळूमामा यांच्या पालखीच्या सोहळ्याचा लाभ, संत सद्गुरू बाळूमामा यांच्या रथाच्या दर्शनाचा लाभ आटपाडीसह पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तांना मिळावा या पवित्र आणि उदात्त हेतूने दादाशेठ कचरे यांनी आपल्या घरी संत सद्गुरू बाळूमामा यांचा बग्गा आणलेला आहे. आपण त्यांच्याकडून या संदर्भातली माहिती या ठिकाणी घेणार आहोत. आपल्या सर्वांच्या वतीनं मी या ठिकाणी बाळूमामांचं चांग भलं म्हणतो. बोला 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 बाळूमामांच्या नावानं, बोला 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 बाळूमामांच्या नावानं, बोला 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 बाळूमामांच्या नावानं. दादाशेठ, तुम्ही सांगा, संत सद्गुरू बाळूमामा यांचे भक्त आहात, केव्हापासून तुम्ही भक्त झालात? संत सद्गुरू बाळूमामा तुमच्या हाकेला कसे धावून आले, त्यांच्यावरची जी तुमची श्रद्धा आहे त्या संदर्भातली सगळी माहिती आपल्या संत सद्गुरू बाळूमामा यांच्या भक्तांना तुम्ही द्यावी. 2005-06 पासून माझे वडील महादेव कचरे गेले 5-6 वर्ष 2005-06 पासून माझे वडील महादेव कचरे हे बाळूमामाचे भक्त आहेत. आमचा व्यवसाय पालघरला आहे. पालघर जिल्ह्यामध्ये विक्रमगड आणि कासा ठिकाणी आमचं ज्वेलरी, सोना चांदीचा व्यवसाय आणि रिअल इस्टेटचं काम आहे. पण वडील 2005 पासून वडील दर अमावस्याला, एकही अमावस्या वर्षातील, म्हणजे 2005 ते 2020ला वारले, एक्सपायर झाले. ते 15 वर्षामध्ये त्यांनी कोणत्याही प्रकारे एकही अमावस्या आजारी जरी असले तरी ते अमावस्याला भले एस टीने, ट्रेननी किंवा गाडी घेऊन कशाने पण ते दर अमावस्याला, महिन्यातील दर अमावस्याला आदमापूर बाळूमामा क्षेत्र, श्री क्षेत्र आदमापूर या ठिकाणी 2005 पासून वडील येत होते. त्यांच्या पायावर, म्हणजे त्यांच्या मागे मामाची एवढी ताकद होती की आम्ही जे आज उभा आहे, आज जे काय आमचं सर्व हे वैभव, हे आमचं काही नाही आहे, हे सर्व मामाचं आहे. हे आम्ही निमित्त आहे. आमचं कोणत्याही प्रकारचं हे मामाचं नाही, वडिलांचं आहे. हे आम्ही फक्त निमित्त आहे. आम्ही गाडा चालवतोय. आमच्या वडिलांनी जे आम्हाला भक्ती केली तीच भक्ती जे गेले, म्हणजे मी पण 2012-13 पासून मी पण वडिलांबरोबर अमावस्याला, दर अमावस्या, म्हणजे जेवढे शक्य तेवढे मी अमावस्या करत होतो. मग त्या वडिलांना जे त्या 2005 पासून देवावर जी भक्ती होती मामाच्या, त्या भक्तीच्या याच्यामागे एवढी ताकद होती. त्यामुळे आम्हाला मामाची काय श्रद्धा, आणि आम्ही निस्वार्थी आणि परमार्थ निस्वार्थी आम्ही देवाची सेवा करत होतो. त्यामुळं देवाचं जेवढं मोठं ह्या मामाचं आहे ना, हे जगाचा मालक आहे. जगाचा मालक म्हणून बाळूमामा आहे. तुम्ही त्याच्याकडे कोणतीही मागणं न मागता फक्त जाऊन त्याची सेवा करा. तुम्हाला ऑटोमॅटिक, म्हणजे तुम्हाला तो त्याचा प्रसाद तुमच्या अडचणीला 100% मामा उभा राहणार. मामाचं का सांगावं तेवढं काम फार मोठं, म्हणजे आपण सांगण्याची आपली उंची पण, आपली लायकी पण नाही आहे. पण आपल्याने जे वडिलांनी जी सेवा करतो ती सेवा मी कंटिन्यू करत आहे. मी माझ्या वडील गेल्यापासून मी आता प्रत्येक अमावस्या मी आदमापूर श्री क्षेत्र आदमापूर या ठिकाणी जाऊन दर अमावस्याला आम्ही तिथे आदमापूरला जाऊन वडिलांच्या मागे मी आणि माझा भाऊ आम्ही तो आमचा वारसा चालवतोय. वडिलांच्या भक्तिरसाचा वारसा ते या ठिकाणी सांभाळत आहेत. सेवाभाव त्यांनी जपलेला आहे. प्रचंड मोठ्या प्रमाणावरती त्यांनी प्रगती केलेली आहे. जवळपास आता हा मला वाटतं करोड रुपयांचा या ठिकाणी बंगला त्यांनी उभा केलेला आहे. वेगवेगळे उद्योगधंदे देखील त्यांचे आहेत. सर्व उद्योगधंदे भरभराटीला आलेले आहेत. कचरे फॅमिली पूर्वी कशी होती आणि उत्तरोत्तर तुमची प्रगती कशी होत गेली? फार मोठा बंगला देखील साहेब तुम्ही बांधलेला आहे. कशा पद्धतीनं हे सगळं कष्ट केलं, कष्टातून उभा केलं? हे कष्ट आमचे आजोबा बाबू नारायण कचरे आणि आमचे चुलते महादेव कचरे, विठोबा कचरे, सीताराम कचरे, द्यानू कचरे, तुकाराम कचरे हे एकत्र जॉईंट
कुटुंब. वडील आणि आजोबांनी आमचा ह्या गाव म्हणजे वारसा जे सेवा धर्म म्हणजे सेवा करण्याचा जो आजोबांनी जो वारसा पूर्वी चालवत आला तोच वारसा पुढे माझ्या वडिलांनी महादेव कचरे यांनी अण्णांनी तो वारसा चालू ठेवला आणि चालू ठेवून नंतर आता ते वडील वारल्यानंतर त्यांचा वारसा मी आमचे म्हणजे माझे चुलत भाऊ आहेत बाबासाहेब कचरे, आबा कचरे, आदिनाथ कचरे, डॉक्टर नारायण कचरे, डॉक्टर नवनाथ कचरे, डॉक्टर विकास कचरे, नारायण कचरे आणि आम्ही सर्वांनी म्हणजे मी स्वतः त्याचा पुढाकार घेऊन जे वडिलांनी जो वारसा चालवत होता तो वारसा मी कंटिन्यू वडिलांच्या मागे हा वारसा चालवत आहे. हे जे काय आहे ते आमच्या आजोबाचं वडिलांनी हे त्यांनी केलेलं पुण्य आहे. हे आमचं काही नाही, आम्ही नुसतं निमित्त आहे. हे माझं आणि हे तुझं काही आमचं नाही आहे, हे त्यांचं आहे. त्यांनी त्यांच्या आशीर्वादाने त्यांच्या चांगल्या कामाने परमार्थाने भक्तीने गेले 46 वर्ष झालं आमच्या गावामध्ये 46 वर्षापूर्वी माझ्या वडिलांनी म्हणजे 4 जण शंकर खता, महादेव कचरे, रामचंद्र भुते आणि धोंडीबा खरात ह्या चौघांनी त्यावेळी 46 वर्षापूर्वी छोटंसं रोपटं लावलेलं अखंड हरिनाम सप्ताह त्यावेळी चालू ठेवलेला होता. तिथून वडील आता ते 4ही संस्थापक इथं हयात नाही. ते 4ही संस्थापक आहेत. त्यांच्या मागे शंकर खताळचे मुलगा श्रीमंत खताळ म्हणजे ज्येष्ठ पोलीस पाटील आणि त्यांच्या मागे मी आता जसं वडील वारले तसं मी त्याच्यामध्ये योगदान देऊन मी त्या सप्त्याचं म्हणजे जे वडिलांनी जे आम्हाला बाळकडू पाजलेलं आहे त्या बाळकडूच्या माध्यमातून आम्ही अखंड हरिनाम सप्ताह असो किंवा गावामध्ये बाळूमामा उत्सव करतो. गेले 3 वर्ष वडील वारल्यापासून मी गावामध्ये जास्त हे लावलं. पहिलं वडील असल्यामुळे मी काही येत नव्हतो आणि येत होतो पण तेवढ्या पुरतं कामापुरतं येत होतो. आता जो तुम्ही या ठिकाणी कार्यक्रम घेतलाय तो बाळूमामा सप्ताह आहे का महोत्सव आहे काय? नाही, पालखी आलेली आहे आणि पालखीचं दर्शन आपल्या बाळेवाडीमध्ये 2003-4 वर्षापूर्वी माझं एक स्वप्न होतं की आपल्या गावामध्ये बाळूमामाची मेंढरं आली पाहिजे आणि बाळूमामाची मेंढरं येऊन आमच्या गावातील सगळ्या लोकांनी त्याचा आशीर्वाद घेतला पाहिजे आणि माझा जन्म झालेला आहे म्हणजे माझी भले जन्मभूमी आहे कर्मभूमी ती असली तरी ह्या मातीचं माझं काहीतरी देणं लागतं. ह्या मातीचं माझं काहीतरी देणं लागतं म्हणून मी 3 वर्षापूर्वी सुरुवातीला पहिल्या वर्षी मी पालखी स्वतः सुरुवात केली. आज हे 4थं वर्ष आहे आणि त्या वर्षी पालखी बोलून पालखीला हे गावामध्ये येऊन आमच्या गावातील बाळूमामा भक्तांना किंवा गावकऱ्यांना माता भगिनींना दर्शन व्हावं आणि हे तुमचं 4थं वर्ष आहे. गेल्या 3 वर्षांचा अनुभव पाहता दररोज साधारण किती भाविक या ठिकाणी येत असतात सकाळ संध्याकाळच्या आरतीला आणि यावर्षी तुम्हाला किती अपेक्षित आहे? एक 800-1000 लोक दररोज येतात आणि सकाळी एक 500-400-500 येतात पण संध्याकाळी एक 800-1000 लोक असतात आणि पूर्ण गाव गुण्या गोविंदाने सर्व एकत्र येऊन देवाची बाळूमामाची सेवा करत असतात. हे मेंढरं वगैरे आलेले हे प्रत्येकाच्या बाबा माझं थोडं क्षेत्र माझ्या जमिनीला माझ्या मामाचे पाय लागू द्या म्हणून गावकरी समस्त गावकरी प्रत्येकाच्या शेतामध्ये बाबा हे माझं क्षेत्र माझं रानचारा म्हणजे सर्वांच्या गावकऱ्यांच्या हे का माझं एकट्याचं काम नाही हे संपूर्ण बाळेवाडी ग्रामस्थांचं बाळेवाडी गावकऱ्यांचं काम आहे. बाळेवाडीच्या गावकऱ्यांमुळे हा जे आमचं 4थं वर्ष आम्ही कंटिन्यू करत आलेलो आहे. 4 वर्षापासून या ठिकाणी ते आपल्या घरी संत सद्गुरू बाळूमामा यांची पालखी बोलवतात, रथ बोलवतात आणि सर्व भाविक भक्तांच्यासाठी ते दर्शन उपलब्ध करून देत असतात. काय सोय करता आलेल्या भाविक भक्तांसाठी तुम्ही? आलेल्या भाविक भक्तांसाठी संध्याकाळी 7 ते 9 आम्ही भारूड कीर्तन. आता आज पुण्यावरून राष्ट्रीय भारूड आहे म्हणजे पुण्यातून राष्ट्रीय त्यांना पुरस्कार भेटलेले आहेत ते असे भारूड संध्याकाळी आज आहे आणि उद्या आम्ही वेगळ्या प्रकारची संकल्पना समाज प्रबोधनकार वसंत हांकरे यांना आम्ही आई आणि बाप काय असतो हे मामांच्या समोर कसं आहे मामांच्या समोर जे एखादा शब्द तिथं बोलल्यानंतर भक्त तो शब्द टाळू शकत नाही. तर माझा एकच उद्देश होता की कीर्तनकार तर आपण भरपूर सांगितलेत कीर्तनकार दरवर्षी येतात भारूड येतात मग वेगळं काय तर करावं म्हणून मी आमचे कारभाऱ्यांशी मी चर्चा केली असं तर कारभारी बोलले ठीक आहे मग उद्या समाज प्रबोधनकार वसंत हांकारे यांचं मी प्रबोधन ठेवलेलं आहे. त्या प्रबोधनाचं ठेवण्याचा माझा एकच उद्देश त्या प्रबोधनामधून आपले ज्या गावातील महिला
किंवा पुरुष आहेत जे आपल्या आईवडिलांना म्हणजे आईवडिलांना सांभाळत नाही, आईवडिलांबद्दल सासू सासऱ्याबद्दल जो तिरस्कार आहे तो तिरस्कार किंवा काय आहे ते का करतात म्हणजे बरोबर. त्याच्यातून काय तर त्यांनी त्याच्यातून काय तर समाज प्रबोधन घ्यावं. निश्चित. त्याच्यासाठी मी तो उद्याचा कार्यक्रम त्यांची तारीख मला किती ऍक्च्युअली दिवस वेगवेगळे कार्यक्रम आहेत? 2 दिवस आहेत 2 आपल्या इथे. दिवस लाखो रुपये खर्च करून या ठिकाणी दादाशेठ कचरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ग्रामस्थांनी या ठिकाणी वेगवेगळ्या आध्यात्मिक धार्मिक कार्यक्रमांच्या बरोबरच समाज सुधारणेचे कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेले आहेत. आपण सर्वजण या ठिकाणी दादाशेठ कचरे आणि त्यांच्या टीमला धन्यवाद देऊयात. त्यांची आई आहे दादाशेठ कचरे यांची, त्यांच्याकडून आपण त्यांची पण या संदर्भातली एक प्रतिक्रिया घेऊत. आईसाहेब, काय सांगाल, किती वर्षापासून तुम्ही बाळूमामाचा धावा करताय? बाळूमामा कसा पावला तुम्हाला? आम्हाला पावडा आम्ही आता हे जे सांगत ना त्याच्या ठिकाणी आम्ही दोघं पण जायचो. मग त्याचा बाळमामा पुस्तक वाचत होतं. त्यांच्या पाठोपाठ मी चालू केलं. बरं. असं ते पुस्तक ठेवलं नाही आम्ही बाजूला, मी चालू करतो. पुस्तक वाचताना मनशांती, समाधान मिळते. मला वाचा येत नाही, मी आपली बोट ठेवून पुस्तक काय सांगायचं आपण. म्हणजे ध्यानीमणी संत सद्गुरू बाळूमामा आहेत आणि बाळूमामांचा धावा केल्यामुळं आमच्या संसाराची उन्नती झाली, प्रगती झाली. आम्ही यशाचे अनेक शिखरं गाठलेले आहेत. त्यामुळे संत सद्गुरू बाळूमामा हे नेहमी आमच्या पाठीस राहावेत अशी कचरे कुटुंबियांची भावना आहे आणि त्यामुळेच ते गेल्या अनेक वर्षांच्यापासून बाळूमामांची भक्ती करत आहेत आणि बाळूमामांच्या विचारांचा वारसा ते जोपासत आहेत. आध्यात्मिक, धार्मिक, सामाजिक उपक्रम ते राबवत आहेत. त्यामुळं दादाशेठ कचरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं करावं तेवढं अभिनंदन कमीच आहे. बोला बाळूमामांच्या नावानं. मान्य श्री दादाशेठ कचरे यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेव होळकर शेळीमेंढे महामंडळाचे महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष सन्माननीय सर बाळासाहेब किसवे यांनाही विनंती केली की सर आपण आमच्या घरी यावं. या ठिकाणी संत सद्गुरू बाळूमामा यांची पालखी आज आमच्या घरी येणार आहे आणि ते दोघे मित्र आहेत. मित्रांनं या ठिकाणी सांगितल्यामुळे किसवे साहेब वेळात वेळ काढून व्यस्त वेळापत्रकातून या ठिकाणी आलेले आहेत. त्यांनी देखील संत सद्गुरू बाळूमामा यांच्या पालखीचं दर्शन घेतलेलं आहे. विशेष म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यादेव होळकर शेळीमेंढी महामंडळाचे बाळासाहेब किसवे हे उपाध्यक्ष आहेत आणि खऱ्या अर्थानं शेळीमेंढी महामंडळाचा अध्यक्ष कोण आहे तर संत सद्गुरू बाळूमामा हेच अध्यक्ष आहेत. आज त्या महामंडळाला अध्यक्ष नाही आहे, पण संत सद्गुरू बाळूमामा हेच अध्यक्ष आहेत असं म्हटलं तर अजिबात वावगं ठरू नये. कारण शेळीमेंढी महामंडळाची स्थापनाच शेळ्यांचं आणि मेंढ्यांचं जतन व संवर्धन करण्यासाठी करण्यात आलेले आहे आणि त्यामुळं ही स्थापना ज्या उद्देशानं केलेली आहे तो उद्देश खऱ्या अर्थानं जर कोणी आपल्या आयुष्यामध्ये आचरणात आणलेला असेल तर तो संत सद्गुरू बाळूमामा यांनी आणलेला आहे. म्हणून तर आज एका बग्ग्यामध्ये साधारणपणे 5 ते 7 हजार बकरी आहेत, शेळ्या आहेत, मेंढ्या आहेत आणि अशी 5 ते 7 हजार शेळ्या मेंढ्या असणारे जवळपास 19 बग्गे, बरोबर ना, पूर्वी 18 होते, 19 बग्गे या ठिकाणी आपल्याला महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळतात. 7,000 गुणिले 19 करा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की संत सद्गुरू बाळूमामा यांच्या मेंढरांचा हा प्रपंच, त्यांच्या मेंढरांचा हा संसार किती दांडगा आहे ते. आणि म्हणून एवढ्या मोठ्या प्रमाणावरती शेळ्या मेंढ्यांचं जतन आणि संवर्धन करण्याचं काम संत सद्गुरू बाळूमामा यांनी केलेलं आहे आणि संत सद्गुरू बाळूमामा यांनी जिवंत समाधी घेतलेली आहे. त्यामुळं आज देखील ते हयात आहेत आणि त्यांचे जे अनुयायी आहेत ते अनुयायी संत सद्गुरू बाळूमामा यांची शिकवण आपल्या आयुष्यामध्ये अंगीकारत आहेत आणि ते संत सद्गुरू बाळूमामा यांचा विचार, त्यांचा वसा आणि वारसा पुढे घेऊन जात आहेत. म्हणून तर लाखो मेंढरं आज या बग्ग्यांच्यामध्ये पाहायला मिळतात आणि तोच धागा पकडून मी या ठिकाणी आदरणीय केसवे सरांना बोलतं करण्याचा प्रयत्न करतोय. केसवे सर, मी म्हणतोय ते खरं आहे का संत सद्गुरू बाळूमामा यांनी शेळीमेंढी महामंडळाचंच काम केलेलं आहे असं म्हटलं तर ते वावगं ठरू नये, काय सांगाल? 100% पांढरे साहेब की सद्गुरू संत बाळूमामा ह्या महाराष्ट्राला एक मोठा आदर्श आहे की अनेक श्रीमंत उच्चभ्रू लोकांचा देव असतो. तो देव हा कसा असतो, तुम्ही एक विचारवंत आहात, तुम्हाला माहिती आहे. परंतु इथल्या सामान्य लोणारी असेल, धनगर असेल, रामोशी असेल, मी पेचिपेक या जातींचा का उल्लेख करतोय की ज्या परिसरात बाळूमामाचा वावर झाला, कोल्हापूर असेल, सांगली असेल, सातारा असेल, ज्या परिसराच्या पदस्पर्शाने बाळूमामाच्या पावन झालेला हा परिसर,
कारण बाळूमामांनी तत्कालीन परिस्थितीमध्ये संत बाळूमामा ही उपाधी बाळूमामाला लागण्याचं कारण असं आहे, बाळूमामांनी या समाजामध्ये जे अंधश्रद्धा असतील, बाकीच्या गोष्टी असतील, यांना एक चांगलं उजाळा देण्याचं, प्रबोधन करण्याचं काम आणि प्रत्येक माणसामध्ये एक विश्वास निर्माण करण्याचं काम आदरणीय संत बाळूमामा यांनी केलेलं आहे. तुम्ही म्हणताय या महामंडळाचे अध्यक्ष बाळूमामाच आहेत. अहो, उपाध्यक्षसुद्धा काय, ही सगळं चालवणारा, हे जगाचा राडगाडा चालवणारा हा बाळूमामाच आहे. बाळूमामाच्या नावानं तुम्ही जेव्हा चांग भलं म्हणता तर त्याच्यात हे सगळं काही सामावलेलं आहे, सौख्य सामावलेलं आहे, सुख सामावलेलं आहे. आणि आत्ताच दादाशेठ कचरेंच्या घरी आपण आलो आणि दादाशेठकडे भेटताना मला एक दादाशेठ माझे मित्र आहेत, ते अत्यंत चांगल्या पद्धतीनं समाजाचं काम करतात. परंतु मला एक दादासाहेबांचा आज एक मोठा गुण असा बघता आला की त्यांच्या ज्या परिवाराला, म्हणजे खरंच म्हणतात, जो परिवार भक्ती संप्रदायाशी आणि जो देवाशी लीन असतो त्या संप्रदायाचं निश्चितपणे दैदीप्यमान यश आणि साम्राज्य आपोआप उभं राहतं. तद्वतच दादा कचरे शेठचा हा जो वैभवाचा गाडा पुढे चालू आहे त्याच्या पाठीमागं साक्षात बाळूमामाचं प्रचंड मोठं असं योगदान आणि बाळूमामाचा आशीर्वाद आहे. कारण बाळूमामाची जो भक्ती करेल तो या देशामध्ये अत्यंत सुखी आणि समाधानी राहतो. कारण बाळूमामा निरपेक्ष हा संत आहे. म्हणजे संताचा महिमा बहुदुर्गम, जाहली बहुदुधड, जरी गाय म्हैस तरी नाव एक कामधेनू. हे जसं संताचं म्हणणं आहे, किती जरी गाय म्हैस किती जरी दुभती झाली, 50 लिटर 100 लिटर दूध दिली तरी संताचा महिमा हा प्रचंड मोठा असतो. म्हणून संत एवढं मोठं होऊ शकत नाही. तसं म्हणून जे दादाशेठ कचरेंनी जो संताचा त्यांच्या आजोबापासून बाळूमामाचं जे काही हे तोरण बांधलेलं आहे आणि आत्ता ते तोरण पुढं चालू ठेवण्याचं काम त्यांचे बंधू असतील, त्यांचे चुलत भाऊ असतील, की गावातली सगळी मंडळी असेल, हे सगळं. आणि विशेष मी तुम्हाला उल्लेख करतोय की बाळूमामाच्या संदर्भात बकरी पालन करत असताना या ठिकाणी अनेक लोकांनी, अनिसवाले असतील, बाकी काही मंडळी असतील, या सगळ्यांकडून एक अंधश्रद्धेचा बाजार आहे असं बोललं जातं. पण मला इथं जबाबदारीनं सांगायचं, एक संस्कृती जपण्याचं आणि संस्कृतीचा ठेवा ठेवण्याचं काम बाळूमामाच्या या 19 बग्ग्यामधून केलं जाते. बाळूमामाची जी बग्गे राज्यभर फिरतात, हा 15वा बग्गा असेल किंवा हा 17वा बग्गा असेल, या बग्ग्यातून संध्याकाळी सगळे मेंढपाळ फिरून आल्याच्या नंतर संध्याकाळी गावातली सगळी लोक जमतात आणि त्या लोकांच्या ठिकाणी सगळ्यांना प्रबोधन केलं जाते. बाळूमामाची आरती होते आणि बाळूमामाचं महात्म्य सांगितलं जाते. त्या ठिकाणी सदाचार सांगितला जातो, त्या ठिकाणी चांगल्या गोष्टी सांगितल्या जातात, संसार कसा करावा हे सांगितलं जाते. म्हणून मला इथं सगळ्यांना सांगायचं, हे अंधश्रद्धेचा विषय नाही. मुळात बाळूमामा हे पांडुरंग भक्त आहेत, बाळूमामा हे विठ्ठल भक्त आहेत. विठ्ठल बिरदेव, पट्टण कडोली असेल, या सगळ्या परिसरातला विषय असेल. म्हणजे मुळामध्ये बाळूमामाचा जर महात्मा करायचा असेल, म्हणजे महात्म्य सांगायचं झालं असेल तर बाळूमामा विठ्ठलाच्या भक्तीतून, म्हणजे बाळूमामा विठ्ठल असतील तर बाळूमामाचा मांसाहाराचा सुद्धा विषय हा दूर जातो. परंतु या परंपरेमध्ये खानपान, कारण बकरीमध्ये वाढ झाली पाहिजे आणि येणाऱ्या माणसाला त्या बकरीचं पालन करत असताना काही बकरींना सुद्धा त्या ठिकाणी लोकांना हे केलं पाहिजे. कारण इथली संस्कृती अत्यंत महत्त्वाची जपली पाहिजे. त्यासाठी ही संस्कृती जपण्यासाठी या बग्ग्याच्या माध्यमातून मी शेळी मेंढी महामंडळाचा उपाध्यक्ष म्हणून या ठिकाणी सांगू इच्छितो, आगामी काळात हे बाळूमामाचे बकऱ्या, कारण मी शेळी मेंढी संवर्धन आणि विकास यासाठीचं हे महामंडळ आत्ता पांढरे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे ह्याचं संवर्धन करण्यासाठी आणि यांचं संरक्षण करण्यासाठी हे माझं उपाध्यक्षपद मी समर्पित करतोय बाळूमामाच्या चरणी. त्याचं कारण असं आहे की मी घाटल्यामध्ये बाळूमामाचं मंदिर आहे, त्या ठिकाणी घाटल्याच्या मंदिरामध्ये सुद्धा काही प्रश्न निर्माण झाला असताना ते मिटवण्यासाठी गेल्या 6 महिन्यापासून मी प्रयत्न करतोय. घाटल्यामधल्या बाळूमामाचं दर्शन घेतलं आणि दादाशेठ मला महामंडळाचं उपाध्यक्ष भेटलं. म्हणजे माझ्या उपाध्यक्षाच्या पाठीमागं सुद्धा बाळूमामाचा साक्षात्कार आहे. म्हणून बाळूमामाचं जे काही कचरे सेठनी जे काही बाळूमामाचं महात्म्य या ठिकाणी करतात, त्यांनी आत्ता मला आनंद वाटला की धनगर समाजात आणि या समाजात असणारा लोणारी, रामोशी हा भटका समाज आहे, नंदीवाला, गोसावी सगळ्या या पट्ट्यात असणाऱ्या या करगणी परिसरामध्ये आज या ठिकाणी एक त्या अहंकारींचं त्यांनी मोठं प्रबोधन मांडलं. प्रबोधन काय मांडलं, मला अत्यंत आनंद वाटला की आज देशामध्ये सगळ्यात जर मोठी समस्या माझ्या समाजात, धनगर समाजात, बहुजन समाजात जर मोठी समस्या असेल तर ते सासासुनाचा संबंध असेल, ते घरातल्या. कारण त्याचं कारण असं आहे की या ठिकाणी सगळ्या गोष्टी याचं ट्रेनिंग घेतलं जातं, सगळ्या गोष्टीचं प्रशिक्षण दिलं जातं आणि तेव्हा ते
प्रशिक्षण करून ते पूर्ण आपलं काम व्यवसाय असो काही असो ट्रेनिंग घेऊन सुरू करतो. परंतु लग्न एक असा संस्कार आहे, त्या लग्नामध्ये कुठलंच ट्रेनिंग दिलं जात नाही. मुलीला ट्रेनिंग दिली जात नाही. तू घरी जाणार आहेस असं वागलं पाहिजे, आईसोबत असं वागलं पाहिजे, नंदेशी असं वागलं पाहिजे, जावेशी असं वागलं पाहिजे, दिराशी असं वागलं पाहिजे. पण दादासाहेब, तुम्ही जे काही प्रबोधनाचा कार्यक्रम घेतात, माझ्या डोक्यामध्ये आगामी काळात तोच विषय आहे. समाजामध्ये खऱ्या अर्थानं आपल्या घरातल्या बहिणीला, कारण आपली बहीण काय म्हणते, माझ्या आईचं माझ्या वडिलाचं सगळं चांग भलं होऊ दे, पण ज्या दिवशी खऱ्या अर्थानं घरात येणारी सून माझ्या सासू सासऱ्याचं चांग भलं होऊ दे, जोपर्यंत म्हणत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं आपल्या समाजाची उन्नती होत नाही. मला इथून दादासाहेब हा एक संदेश द्यायचा आहे की धनगर समाजातल्या, लोणारी समाजातल्या, रामोशी समाजातल्या, या छोट्या छोट्या समाजातल्या सगळ्या समाजाला द्यायचा आहे. घरातल्या म्हाताऱ्या आणि जे घरात वृद्ध झालेल्या सगळ्या पुरुषाला असेल, महिलाला असेल, जपण्याचं काम नव्या सुनांनी करावं, कारण उद्या तुम्ही सासू होणार आहे. पण तुम्हाला संदेश देतोय आणि मुलांना सुद्धा चांगल्या पद्धतीनं कुठल्याही व्यसनाला बळी न पडता एक चांगला अभ्यास करून, अभ्यास नसेल तर उद्योग करून या सगळ्या पद्धतीनं उन्नती करण्याचं काम करावं असं मी आवाहन करतो. आणि आगामी काळात दादासाहेब, तुम्हाला मी इथं आश्वस्त करतोय की या मेंढपाळाच्या, कारण माझी निवड ही अत्यंत सामान्य घरातून झालेली आहे आणि म्हणून मी कुठल्याही 5 स्टारमधून जन्माला आलो नाही. मी सुद्धा एका म्हणजे मेंढपाळाच्या बाळूत्यात जन्मलेला आहे. त्यामुळं माझा ते बाळूतं अजूनही सुकलेलं नाही. तसंच कायम ठेवून मी माझ्या गाडीमध्ये, माझ्या बॅगेत ठेवून जपणारा माणूस मी आहे. म्हणून या ठिकाणी या आगामी काळामध्ये धनगर समाजाच्या वाड्या वस्त्यावरती ज्या ज्या छोट्या छोट्या समस्या आहेत आणि धनगर समाजासोबत असणाऱ्या वंचित भटक्यांचा सुद्धा विकास करण्यासाठी या पुढच्या कालावधीत अगदी वडार असेल, पालावरचा रामोशी असेल, आदिवासी असेल, नंदीवाला असेल, गाडीवाला असेल, जोगी असेल, कैकाडी असेल, पात्रुडा असेल, सकाळी सकाळी ओरडणारा पांगुळ असेल, ही सगळी छोटी छोटी माणसं जी आहेत ना, जोशी आडेल, कुडबुडे जोशी असेल, पोतराज असेल, ह्या सगळ्यांना सोबत घेऊन जाण्याचं काम आदरणीय संवेदनशील मुख्यमंत्री महोदयांनी मला दिलेलं आहे. आणि ते नक्कीच बाळूमामा मला आशीर्वाद देईल, कारण बाळूमामा या सगळ्यांचा देव आहे, या वंचिताचा देव आहे. तो आत्या उच्चभ्रू पेढा खाणारा किंवा उच्चभ्रू सोन्याचं मडून घेणारा हा देव नाही. हा गरिबाचं नैवेद्य घेणारा, भाकरी खाणारा, चटणी खाणारा, ठेसा खाणारा हा बाळूमामा आहे. त्याच बाळूमामाच्या कुळातला मी आहे. त्यामुळं बाळूमामांनी मला संदेश जो दिला आहे आणि जी बुद्धी बाळूमामाला देतील, निश्चितच आगामी काळात तो बाळूमामा सगळी बुद्धी मला चांगली देतील. आणि या समाजाचं सुद्धा, बाळूमामाच्या चांग भल्याबरोबर या समाजाचं सुद्धा चांग भलं करण्याचं काम माझ्या हातून होईल, अशी मी बाळूमामा चरणी प्रार्थना करतो. आणि बोला 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 बाळमामांच्या नावानं संरक्षणासंदर्भात. हां, मी आत्ता हे सगळं तुम्हाला सांगितलं त्याच पद्धतीनं हे जे बग्गे आहेत, बग्ग्यांच्या संदर्भात मला कचरेदादांनी सांगितलं की या ठिकाणी असं अनेक समस्या असतात. दादासाहेब, मला जाणीव आहे की हे खूप सगळं काम चांगलं करत असताना काही समाजात विकृत मंडळी असतात, याची निश्चित मला खूप चांगली जाणीव आहे. म्हणून आगामी काळामध्ये या सरकारच्या माध्यमातून या सगळ्याच्या बग्ग्यामध्ये असणाऱ्याला संरक्षणासाठी हत्यार देण्याचं काम असेल, मेंढपाळांना हत्यार देण्याचं कामाचा पहिलं काम जर असेल तर सरकार आमचं महायुतीचं आल्यानंतर पहिलं काम ते मी करणार आहे. त्याचं कारण असे आहे, मेंढपाळांच्या संरक्षणासाठी स्वतंत्र हत्यार असेल. आणि आता हे दुसरे मेंढपाळसुद्धा आपले जे जगायला जातात सगळीकडे, दिवाळीच्या नंतर निघतात, कार्तिकी यात्रेनंतर महाराष्ट्रभर, या मेंढपाळांनासुद्धा एक पेंडाल ताडपत्री म्हणजे सैन्यामध्ये पेंडाल, सीमारेषावर पाकिस्तान बॉर्डर असो, नेपाळ बॉर्डर, चीनची बॉर्डर असो, या ठिकाणी आपल्या देशातलं जे सैन्य असते ते पेंडाल मारतं आणि त्या टेंटमध्ये ते सैन्य राहते. त्या पद्धतीचं टेंट या धनगर समाजाच्या या आमच्या सगळ्या मेंढपाळांना सर्वे करून, किती तांडे जातात राज्यभर, त्यांना सर्वे करून तो टेंट देण्याचं काम असेल, त्यांना मोठी बॅटरी देण्याचं काम असेल. आणि एखादं छोट्याशा अनुदानावरती म्हणजे 50% 60% अनुदानावरती त्यांना एक असं जाताना ट्रॅक्टर देण्याचं. आता कोंबड्या घोडे या तर असतात, पण त्या कोंबड्या घोडेसुद्धा ट्रॅक्टरमध्ये टाकलं तर हा माझा धनगर समाज सुरक्षित पुरावा. आधुनिक हे बदत चाललेलं आहे, डिजिटल युग आहे. या डिजिटल युगाशी जरी रानावनात राहत असेल तरी या डिजिटल युगाशी कसं जुळून घेता येईल, जुळवण्याचं काम निश्चितपणे, कारण मी एक वेल क्वालिफाईड उपाध्यक्ष राज्याला दिलेलं आहे. माझं एज्युकेशन असल्यामुळं मी काही अडाणी नाही आहे. म्हणून हे चांगलं आकलन घेऊन चांगल्या आकलनामध्ये माझ्या समाजाला सामील करून घेण्याचं काम आणि खऱ्या अर्थानं समाजाला याच्यामधून उन्नती साधण्याचं काम या आगामी काळामध्ये करेन. आणि निश्चितपणे या ज्या मेंढपाळावरती किंवा बग्ग्यावरती कुठलंही काही संकट आलं या पुढच्या कालावधीमध्ये हे सरकार त्यांच्यासोबत असेल असं मी इथं आश्वस्त करतो. आणि आगामी काळात आपल्या सगळ्यांची चर्चा करून आपण त्यांच्याशी काय करायचं असेल ते चांगल्या गोष्टी करतो. पोलीस संरक्षणाच्या संदर्भात सुद्धा वेगळ्या पद्धतीचं एक GR असेल किंवा
एखादं कॅबिनेटमध्ये तशा पद्धतीचं एखादं परिपत्रक काढून त्या पद्धतीचा जी आर संबंधित पोलीस स्टेशनला एक परिपत्रक काढून राज्यभरातल्या सगळ्या पोलीस स्टेशनला परिपत्रक पाठवून देऊ. ज्या परिसरात मेंढपाळ येईल त्याच्यासाठी काही असेल तर त्याला या पद्धतीनं अट्रॅसिटी म्हणजे दलित समाजावरच्या अट्रॅसिटीचे जे काही कलम आहेत त्या पद्धतीने तात्काळ पोलिसांनी त्याला हजर राहावं असे संदेश येणाऱ्या सरकारच्या काळाच्या नंतर या ठिकाणी निश्चितपणे तो जी आर काढून संबंध महाराष्ट्रातल्या पोलीस स्टेशनला देण्याचं काम मी इथं तुम्हाला करतो असं मी आश्वस्त करतो. संत सद्गुरू बाळमामा यांच्या मेंढरांचे जवळपास 19 बग्गे या ठिकाणी आहेत आणि त्या 19 बग्ग्यामध्ये हजारो मेंढर आहेत. हा सगळा कारभार कसा चालतो या संदर्भातली माहिती आपण या बग्ग्याचे जे सेवेकरी आहेत त्यांच्याकडून या ठिकाणी घेणार आहोत. दादा, तुमचं नाव आणि बग्गा नंबर सांगा. विजय येडगे, पालखी क्रमांक 17. विजय येडगे, पालखी क्रमांक 17 या पालखीचे ते सेवेकरी आहेत. आपण त्यांच्याकडून दैनंदिन कशा पद्धतीनं हे कामकाज चालते या संदर्भातली माहिती आपण या ठिकाणी घेऊयात. सकाळी उठल्यापासून रात्री उशिरा म्हणजे तुम्ही सगळेजण झोपेस तोपर्यंत कशा पद्धतीनं हा गाडा चालतोय बाळूमामाचा ते जरा सगळ्यांना सांगा. सकाळी सर्व मेंढके उठतात 5ला. 5ला पिल्लं वगैरे मेंढ्यांची पाजून जी काही दर्शन आरती 8ला बरोबर आरती सकाळी 8ला आरती झाली, प्रसाद घेतला की मेंढके सर्व मेंढरं घेऊन जातात रानोरान. त्यानंतर मग सायंकाळी 6ला बरोबर मेंढरं येतात. मेंढरं आली की पिल्लं वगैरे पाजून परत काहीतरी कीर्तन ओवी काहीतरी असतंच पालखीसमोर, ते ऐकत बसतात मेंढके. त्यानंतर सायंकाळी 8:30ला आरती असते. आरती झाली, महाप्रसाद झाला की परत झोपायची. तुमचं गाव कोणतं? महूद म्हणजे सांगोला तालुक्यातली ही आहेत आणि कोल्हापूर जिल्ह्यातल्या भुदरगड तालुक्यामध्ये आदमापूर हे गाव आहे. याचा अर्थ संत सद्गुरू बाळूमामा यांचा प्रपंच किती मोठा आहे बघा. जगाच्या कानाकोपऱ्यात त्यांचे भावी भक्त आपल्याला दिसून येतात. तुम्ही का संत सद्गुरू बाळूमामा यांचे भक्त झालात? पहिल्यापासून मी लहानपणापासून मेंढरातच आहे. किती वर्ष झाली तुम्ही बाळूमामांची? 6 वर्ष झाली. 6 वर्ष झाली. मग तुम्ही का बाळूमामांची सेवा करत आहे? काय दिलं तुम्हाला बाळूमामाने? कुठलीच गोष्ट कमी दिली नाही. काय मागितलं होतं तुम्ही बाळूमामाकडे? कधी देवाला काय मागितलं नाही, देवानं काय कमी पण पडू दिलं नाही. बर. आता साधारण किती सेवेकरी आहेत? कारभारी, उपकारभारी सगळेजण मिळून या ठिकाणी किती जण असतात तुम्ही एका बग्ग्यामध्ये? आता चालू आहे 150 जण आहेत. बघा, एका बग्ग्यामध्ये जवळपास 150 जण आहेत आणि 150 जण ह्या सगळ्या बाळूमामांच्या प्रपंचाची काळजी घेतात, त्यांच्या संसाराची काळजी घेतात. बाळूमामाचा संसार म्हणजे जगाचा संसार, तुमच्या माझ्या सारख्या सर्वसामान्यांचा संसार, शेळ्या मेंढ्यांचा संसार. एका बग्ग्यामध्ये 150 म्हणजे तुम्ही विचार करू शकता की 150 गुणवले 19 किती सेवेकरी बाळूमामांचा हा विचार जो आहे तो पुढे घेऊन जात आहेत आणि त्यांचं काम करत आहेत. अविरतपणे हे सगळं सुरू आहे. मला एक सांगा की तुमच्या बग्ग्यामध्ये मेंढरं किती आहेत, शेळ्या किती आहेत? लहान मोठी सगळी बकरे 3000. लहान मोठे सगळी मिळून एक 3000 बकरे आहेत. मग ह्यांची निगा वगैरे कशी ठेवली जाते? काय काळजी घेता? आपल्याकडे सगळे औषधं वगैरे सगळे आहे. हां. काय आपल्याला म्हणजे आता जास्त दिवस आम्ही असल्यामुळे आम्हाला माहिती आहे त्यातल्या आजार यायला पडल्यावर त्याला काय करायचं काय नाही. सगळे औषधंही आम्ही सगळं इंजेक्शनही आम्हीच करतो. एक शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारतो की संत सद्गुरू बाळूमामा यांची ही बकरी घेऊन तुम्ही ज्यावेळेस इतरांच्या म्हणजे काय म्हणताला आपण बांधावरती जाता त्यावेळेस काय अनुभव येतो? काही जण स्वागत करतात, काही जण हटकतात वगैरे का? बऱ्याच ठिकाणी त्रास पण देतात, बऱ्याच ठिकाणी बोलवून पण पिकात नाही सोडतात, पण बऱ्याच ठिकाणी त्रास पण होतो. काय श्रद्धा आहे? का पिकात सोडतात आपले? ज्याचा त्याचा विश्वास देवावर, ज्याची भक्ती, ज्याची त्याची भक्ती, ज्याच्या त्याचा विश्वास असं त्यांचं म्हणणं आहे आणि ते अगदी खरं आहे की अनेकांना अडचणी काय आहेत तुमच्या ते सांगा. अडचणी म्हणजे असं बकरी हिंडायला गेली की लोक बऱ्यापैकी हिंडू देत नाहीत. चारे जी म्हणजे हाकलून लावते ती, अशा गोष्टी बऱ्याच ठिकाणी घडतात. बरोबर. पण तुम्हाला बोलवतात पण ना सगळीकडे? हो, बोलवतात पण आणि बऱ्याच ठिकाणी त्रास पण होतो. बरोबर. त्रास जरी होत असला तरी जगाचा पोशिंदा जो आहे तो संत सद्गुरू बाळूमामा आहे. त्यामुळे मला वाटतं की त्रास कुठं होत नसावा, कारण अनेक भाविक भक्त, शेकडोंच्या हजारोंच्या संख्येनं भाविक भक्त मी पाहिलेले आहेत की बाळूमामांची मेंढरं आमच्या रानात यावेत आणि आमच्या पिकातनं ती जावेत.
थोडंफार आमच्या शेतामळ्यात जे काय आले त्यातला एक घास भर का असे ना संत सद्गुरू बाळूमामा यांच्या मेंढरांना मिळालाच पाहिजे अशी त्यांची श्रद्धा असते, अशी त्यांची भावना असते. त्यामुळे संत सद्गुरू बाळूमामा यांची मेंढरं आमच्या घरी कधी येतील, आमच्या शेतामळ्यात कधी येतील याकडे डोळे लावून पाहणारे देखील अनेक असंख्य भाविक भक्त या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळतात. तुम्ही देखील संत सद्गुरू बाळूमामा यांची भक्ती करा, त्यांचा धावा करा. मी तुम्हाला या ठिकाणी खात्रीनं सांगतो की तुम्हाला तुमच्या संकटामध्ये मनापासून जर बाळूमामाचा धावा केला असेल तर बाळूमामा नक्कीच तुमच्या पाठीशी उभे राहतात. मी या ठिकाणी माननीय श्री दादाशेठ कचरे, त्याचबरोबर शेळीमेंढी महामंडळाचे महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष माननीय श्री बाळासाहेब किसवे यांना धन्यवाद देतो की ते आपल्याशी बोलले, त्यांनी आपल्याशी संवाद साधला. याबद्दल बोला 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 बाळूमामांच्या नावानं सांग भलं, बोला 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 बाळूमामांच्या नावानं सांग भलं, बोला 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 बाळूमामांच्या नावानं सांग भलं. धन्यवाद. आपला मित्र, आपला कार्यकर्ता अमोल पांढरे. जय मल्हार, जय भारत.